नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन आणि फर्स्ट पॉईंट घेऊ आपण. Since aldehydes and ketones both possess the carbonyl functional group, they undergo similar chemical reactions. आता अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये C+O हा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आणि त्यामुळे जनरली त्यांच्या केमिकल रिॲक्शन या सिमिलर असतात. यामध्ये पहिल्यांदा पाहू आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. फर्स्ट पॉईंट Mechanism of nucleophilic addition reactions. आता वरचा एक पॉईंट राहिला आपला कॉन्ट्ररी. Contrary to electrophilic addition reactions observed in alkenes, the aldehydes and ketones undergo nucleophilic addition reaction. आता अल्किन्स काय फेवर करतात? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, बरोबर आहे का? तर त्या पद्धतीनं अल्डिहाइड्स आणि कीटोन जे आहेत हे फेवर करतात न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. यामध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊ मेकॅनिझम ऑफ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. A nucleophile attacks the electrophilic carbon atom of the polar carbonyl group from a direction approximately perpendicular to the plane of the sp2 hybridized orbitals of carbonyl carbon. आता स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर पहा तुम्हाला ॲक्च्युअल आकृतीमध्ये पण NU दाखवलेल्यावरती आहे का? तर हा जो न्यूक्लिओफाईल आहे तर याचा अटॅक जो आहे हा कार्बोनिल कार्बनच्या इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटमवर होतो, बरोबर. आता याचं नेचर आहे की तो पोलार असतो आणि त्याची डायरेक्शन जर पाहिली आपण तर जे sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल आहे कार्बोनिल कार्बनचं तर जवळपास त्याला तो परपेंडिक्युलर आहे. पहा जसं की तुम्हाला खालच्या टेट्राहेड्रल इंटरमिजिएटमध्ये दिसून येईल की न्यूक्लिओफाईल हा प्लेन ऑफ द sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटलला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे अप्रॉक्सिमेटली, बरोबर. अशा पद्धतीचा त्याचा अटॅक असतो. The hybridization of carbon changes from sp2 to sp3 in this process. आता जेव्हा sp2 हायब्रिडाइज कार्बोनिल कार्बनवर न्यूक्लिओफाईल अटॅक करतो तर अशा वेळेस त्याचं हायब्रिडेशन त्या कार्बनचं चेंज होतं sp2 to sp3 आणि त्यामध्ये एक कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन होतं जसं की तुम्हाला आता फिगरमध्ये दाखवलं आहे टेट्राहेड्रल इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स, बरोबर. तर तो आहे टेट्राहेड्रल एल्कॉक्साइड इंटरमिजिएट ज्यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन काय झालं sp3. These intermediate captures a proton from the reaction medium to give the electrically neutral product. आता या इंटरमिजिएट प्रोसेसमध्ये काय झालं की हा जो इंटरमिजिएट आहे हा काय करतो? कॅप्चर अ प्रोटॉन फ्रॉम रिॲक्शन मीडियम, म्हणजे रिॲक्शन मीडियममधून त्या ठिकाणी जो प्रोटॉन आहे H+ हा कॅप्चर केला जातो रिॲक्शन मीडियमकडून अँड फ्रॉम द रिॲक्शन मीडियम टू गिव द इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोडक्ट. आणि दॅट्स वाय प्रोटॉन जो आहे तो कॅप्चर केल्यामुळं या ठिकाणी पुढे जर पाहिलं आपण तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं. The net result is addition of Nu- and H+ across carbon-oxygen double bond as shown in figure 8.2. तर ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की जे O- होता त्यानं H+चा कॅप्चर केला, बरोबर. आणि इथं जे OH तयार झालेला आहे तर हा काय आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोडक्ट आहे आणि दॅट्स वाय ओव्हरऑल रिझल्ट जर पाहिला आपण तर पहिल्यांदा कोणी अटॅक केला होता? न्यूक्लिओफाईलनं, म्हणजे न्यूक्लिओफाईलचं ॲडिशन झालं. त्यानंतर सेकंड स्टेप 2मध्ये कोणाचं कॅप्चरेशन झालं? H+चं, बरोबर. हे सुद्धा ॲडिशन या ठिकाणी घडून आलं आणि दॅट्स वाय जो फायनल जो प्रोडक्ट आहे तर जे कार्बोनिल ऑक्सिजन आहे तर ज्याच्याकडे डबल बॉन्ड होता sp2 तो आता sp3 झालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीचे हे ॲडिशन प्रोडक्ट आहे. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला न्यूक्लिओफाईलनं कार्बन Δ+ ज्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज होता त्याच्यावर अटॅक केला. त्यावेळेस जॉमेट्री कोणती होती? प्लानर. नंतरची जी स्टेप आहे स्टेप 1
ती रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे, कारण ती कोणती स्टेप झाली? स्लो स्टेप झाली. स्लो स्टेपमध्ये जर पाहिलं आपण तर न्यूक्लिओफिलनं आपण अभ्यास केल्याप्रमाणे की त्या ठिकाणी त्याची जी डायरेक्शन आहे ती कशी होती? प्लेन ऑफ द sp2 हायब्रिडाइजला परपेंडिक्युलर होती. हायब्रिडायझेशन चेंज झालं. फर्दर जे O- आहे यांना H+ला कॅप्चर केलं आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल फायनली ॲडिशन रिॲक्शननं प्रोडक्ट तयार केलं. सो ओव्हरऑल हे कोणतं रिॲक्शन आहे? न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. त्यानंतर आपण पाहू रिॲक्टिव्हिटी. Aldehydes are generally more reactive than ketones in nucleophilic addition reaction due to steric and electronic reasons. आता अल्डिहाइड्स आणि कीटोन या दोघांमध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनला मोर रिॲक्टिव्ह कोण आहे? तर ते कोण आहे? अल्डिहाइड. आणि याच्या मागची दोन कारणं आहे. एक आहे स्टेरिक आणि दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक रिझन. Sterically, the presence of two relatively large substitutions in ketones hinders the approach of the nucleophile to carbonyl carbon than in aldehydes having only one such substituents. आता स्टेरिकली जर पाहिलं आपण ती अल्डिहाइड मोर रिॲक्टिव्ह का आहे? कारण आपण जर कीटोनमध्ये पाहिलं तर दोन रिलेटिव्हली लार्ज सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे. कारण इकडे पण कार्बनची अल्किल चेन, इकडे पण अल्किल चेन. पण अल्डिहाइडमध्ये पाहिलं तर एकीकडे कार्बनची चेन, दुसरीकडे कोण आहे? हायड्रोजन आहे. मग याच्यामुळं काय होतं की कीटोन्समध्ये दोन लार्ज ग्रुप सबस्टिट्युएंट प्रेझेंट असल्यामुळं त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईलचा जो अप्रोच आहे तो हिंडर्स, म्हणजे त्या ठिकाणी पाहिजे तसा होतो का? नाही. मग तो इझिली कशामध्ये झाला? अल्डिहाइड्समध्ये. आणि हे जे रिझन आहे हे रिझन कोणतं रिझन झालं? स्टेरिक रिझन. आता आपण इलेक्ट्रॉनिक रिझन पाहू. Electronically, aldehydes are more reactive than ketones because two alkyl groups reduce the electrophilicity of carbonyl carbon more effectively than in bromine. आता इलेक्ट्रॉनिकली जरी पाहिलं आपण तर अल्डिहाइड्स हे मोर रिॲक्टिव्ह आहे कीटोन्सपेक्षा वरती पाहिलं आपण. आणि याचं कारण जर पाहिलं आपण की कीटोनमध्ये दोन अल्किल ग्रुप्स आहेत आणि त्याच्यामुळं जे इलेक्ट्रोफिलिसिटी आहे म्हणजे इलेक्ट्रॉल फील करण्याची जी क्षमता आहे, तर इलेक्ट्रोफाईल जे फेवर करण्याची जी क्षमता आहे ती त्या ठिकाणी कार्बोनिल कार्बनची काय होते? या ठिकाणी रिड्यूस होते. ओके. आणि दॅट्स वाय जी इलेक्ट्रोफिलिसिटी आहे ती कोणामध्ये कमी झाली? मग या ठिकाणी टू अल्किल ग्रुप असल्यामुळे कीटोनमध्ये कमी आहे. आणि दॅट्स वाय अल्डिहाइड जो आहे हे काम मोर इफेक्टिव्हली करतो. आणि दॅट्स वाय अल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी ही कीटोन्सपेक्षा कशी आहे? जास्त आहे. त्यानंतर घेऊ आपण एक्झाम्पल 8.3. Would you expect benzaldehyde to be more reactive or less reactive in nucleophilic addition reaction than propanol? Explain your answer. आता इथे एक प्रश्न विचारला की जे बेन्झ अल्डिहाइड आहेत, ओके, तर हे मोर रिॲक्टिव्ह आहे का लेस रिॲक्टिव्ह आहे? कोणाच्या तुलनेमध्ये? प्रोपॅनलच्या तुलनेमध्ये. बरोबर. म्हणजे एक कार्बनची चेन घेतली, 3 कार्बन असणार आहे ना, आणि एक बेंझिनच्या रिंगला अटॅच असणारा आपण काय घेतला? CHO घेतला. तर दोन्हीपैकी मोर रिॲक्टिव्ह कोण आणि लेस रिॲक्टिव्ह कोण? कोणत्या रिॲक्शन संदर्भात? न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन संदर्भात. तर त्याचं सोल्युशन आपण समजून घेऊ. The carbon atom of the carbonyl group of benzaldehyde is less electrophilic than carbon atom of the carbonyl group present in propanol. आता जे दोन्ही आहेत बेन्झाल्डिहाइड आणि प्रोपॅनल, तर या दोन्हीमध्ये जर आपण कार्बोनिल ग्रुपचा कार्बन जर पाहिला तर हा बेन्झ अल्डिहाइडमध्ये म्हणजे बेंझिन रिंग असताना तो कसा आहे? लेस इलेक्ट्रोफिलिक आहे. बरोबर. अल्किल ग्रुपपेक्षा म्हणजेच प्रोपॅनलपेक्षा. The polarity of the carbonyl group is reduced in benzaldehyde due to a resonance as shown below and hence it is less reactive than propanol. आणि आपण पाहिलं की जो कार्बन बेन्झाल्डिहाइडमध्ये होता तो लेस इलेक्ट्रोफिलिक आहे. त्यानंतर कार्बोनिल ग्रुपची जी पोलॅरिटी आहे ती सुद्धा रिड्यूस होते. कशामध्ये? बेन्झ अल्डिहाइडमध्ये. आणि याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर तो रेझोनन्स आहे. आणि दॅट्स वाय प्रोपॅनलपेक्षा बेन्झ अल्डिहाइड हा कसा आहे? लेस रिॲक्टिव्ह आहे. जसं की तर तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवलं आहे की बेन्झिन रिंगला CHO अटॅच होता. आता CHO अटॅच नंतर इथं जर पाहिलं आपण तर डायरेक्ट कोणती पोझिशन होती? पॅरा पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज केला. बरोबर. पण जेव्हा इथे जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन
जी पोलॅरिटी आहे ॲक्च्युअल ती पोलॅरिटी या ठिकाणी काय झालेली आहे डिक्रीज झालेली आहे ओके. आणि पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर्स पण त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि दॅट्स वाय इलेक्ट्रोफिलिक जे आहे तर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनला मोर रिॲक्टिव्ह कोण झाले मग प्रोपॅनल आणि लेस रिॲक्टिव्ह कोण झाले बेन्झ अल्डिहाइड. त्यानंतर सम इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आणि न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. तर यामध्ये अगोदर आपण काय करू ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइडबद्दल बोलू. Aldehydes and ketones react with hydrogen cyanide to yield cyanohydrides. आता अल्डेहाइड्स आणि कीटोन्स यांचं वैशिष्ट्य आहे की यांची रिॲक्शन जेव्हाही हायड्रोजन सायनाइडसोबत होते तेव्हा ते काय करतात सायनोहायड्रिन्स तयार करतात. जसं की मेकॅनिझममध्ये जर पाहिलं आपण रिॲक्शनमध्ये तर पहा हायड्रोजन सायनाइड आहे बरोबर. हां आता हायड्रोजन सायनाइड्समध्ये जेव्हा त्यांची रिॲक्शन हायड्रॉक्झिल न्यूक्लिओफाईलसोबत होईल तेव्हा काय होतं या ठिकाणी सायनाइड न्यूक्लिओफिलचं फॉर्मेशन झालं आणि बाहेर कोण पडला H2O. मग आता हा जो ग्रुप आहे तुमचा अल्डेहाइड किंवा कीटोन्स यामध्ये जो कोणता ग्रुप आहे हा कार्बोनिल. आता या कार्बोनिलमध्ये काय होणार बरं सायनाइड जो आहे हा कार्बनवर काय करणार या ठिकाणी अटॅक करणार बरोबर हा न्यूक्लिओफाईल. मग फर्दर जर पाहिलं आपण तर रिॲक्शनमध्ये काय तयार होतं बरं टेट्राहेड्रल इंटरमिजिएट होतं. जो कार्बन ऑक्सिजनसोबत डबल बॉन्ड करतो. आता ऑक्सिजनसोबत तिथं सिंगल बॉन्ड आहे प्लस ॲडिशनमध्ये ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो आणि जे बॉन्ड या ठिकाणी ब्रेक झाला त्या बॉन्डला कोण अटॅच झाला या ठिकाणी सायनाइड ग्रुप अटॅच झाला. आणि फर्दर जे प्रोटॉन आहेत ते कॅप्चर केल्या जातात आणि प्रोटॉन कॅप्चर केल्यानंतर एका साईडला सायनाइड आणि दुसऱ्या साईडला OH. बाकी इकडे जे मूळ स्केलेटन असेल समजा बरोबर ना समजा जर आपण इथं अल्डेहाइड ग्रुप घेतला तर R आणि H जर असेल तर इकडे ते R आणि H ॲज इट इज राहतील. फक्त इथं नव्यानं कोण ॲड झालं डबल बॉन्ड Oच्या ऐवजी एक ग्रुप सिंगल बॉन्डनं सायनाइड ग्रुप अटॅच झाला. दुसऱ्या बॉन्डच्या ऐवजी फायनली कोण अटॅच झाला OH अटॅच झाला आणि म्हणून हे कशाचं स्ट्रक्चर आहे सायनोहायड्रिनचं स्ट्रक्चर आहे. This reaction occurs very slowly with pure hydrogen cyanide. आता ही जी रिॲक्शन आहे ही अतिशय सावकाश केव्हा होईल बरं जर हायड्रोजन सायनाइड हा कसा असेल प्युअर असेल तर. Therefore, it is catalyzed by a base and the generated cyanide ion being a stronger nucleophilic readily adds to carbonyl compounds to yield corresponding cyanohydrins. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी पहिली रिॲक्शन घडली तर या पहिल्या रिॲक्शनमध्ये काय झालं बरं की जर आपण डायरेक्ट HCN वापरला असता तर ही रिॲक्शन अतिशय स्लो घडली असती कारण सायनाइडने डायरेक्ट अटॅच केला असता का नाही. मग आपण काय केलं की हायड्रोजन सायनाइडची रिॲक्शन एका न्यूक्लिओफाईल OH सोबत केली. तिथं सायनाइडचा न्यूक्लिओफाईल तयार केला बरोबर आहे का. म्हणजे आपण काय केलं की त्याला एका बेससोबत कॅटेलाइज केलं. इथं OH मायनस म्हणजे आपण एक बेस वापरला त्या बेससोबत आपण त्याला कॅटेलाइज केलं आणि कॅटेलाइज केल्यानंतर पहिल्या रिॲक्शनचा उद्देश काय होता आपल्याला सायनाइड आयन काय करणे जनरेट करणं. आता हा सायनाइड आयनचं वैशिष्ट्य आहे की तो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे आणि कार्बोनिल कंपाऊंडला तो रिॲडली म्हणजे प्रखरतेनं काय करतो त्याच्यावर तो अटॅक करतो आणि तो अटॅक आपल्या इथं दाखवलेला आहे. सर्व रिॲक्शन या रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि फायनली काय तयार होतं याच्यामध्ये सायनोहायड्रिन्स. Cyanohydrins are useful synthetic intermediate. आणि सायनोहायड्रिन जे आहेत ना तर हे एक सिंथेटिक इंटरमिजिएट्स आहेत म्हणजे बरेचसे सिंथेटिक प्रोडक्ट तयार करताना एक इंटरमिजिएट प्रोडक्ट त्याला आपण काउंट करू शकतो. त्यानंतर फायनली पाहू आपण ॲडिशन ऑफ सोडियम हायड्रोजन सल्फाईड. Sodium hydrogen sulfide adds to aldehydes and ketones to form the addition product. आता सोडियम हायड्रोजन सल्फाईड ओके तर हा अल्डेहाइड्स आणि कीटोन्सला जेव्हा ॲड होतो तर अशा वेळेस जे प्रोडक्ट तयार होतात ते कोणते आहे ॲडिशन प्रोडक्ट्स आहेत. जसं की इथं आपण रिॲक्शनमध्ये जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुम्हाला C डबल बॉन्ड O है ना अल्डेहाइड आणि कीटोन या दोघांसाठी कॉमन वापरला. आता यांची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची आहे सोडियम हायड्रोजन सल्फाईड NaHSO3 यांच्यासोबत झाली बरोबर. आता
दरवेळेसप्रमाणे ह्याही वेळेस काय होणार की कार्बन आणि ऑक्सिजन यामधला डबल बॉन्ड ब्रेक होणार. एका कार्बनला OSO2H, दुसऱ्या कार्बनला ONA असे ग्रुप या ठिकाणी अटॅच होतात. म्हणजे हायड्रोजन सल्फाईड ग्रुप आणि ONA है ना. तर हा एक ग्रुप अटॅच होतो या ठिकाणी. फर्दर जे आहे काय ट्रान्सफर होतो, प्रोटॉन ट्रान्सफर होतो. आणि प्रोटॉन ट्रान्सफर झाल्यामुळं काय होतं की हायड्रोजनची जागा सोडियम आणि सोडियमची जागा कोण घेतं, हायड्रोजन घेतं. आणि म्हणून कार्बनच्या एका साईडला OSO2Na आणि दुसऱ्या साईडला कोण तयार अटॅच झाला या ठिकाणी, OH. जेव्हा प्रोटॉनचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, आता हे होत असताना जे कंपाऊंड तयार झाला तर याला आपण काय म्हणायचं, बायसल्फाईड ॲडिशन कंपाऊंड, जो की त्याचं नेचर काय आहे, क्रिस्टलाइन नेचर आहे. The position of the equilibrium lies largely to the right hand side for most aldehydes and to the left for the most ketones due to steric reasons. आता जी इक्विलिब्रियमची पोझिशन आहे ती कोणासाठी कोणत्या साईडला आहे हे इथे लक्षात ठेवायचं. आता जर आपण अल्डिहाइडसाठी जर पाहिलं तर जी इक्विलिब्रियमची पोझिशन ही लार्जली कोणत्या साईडला असते, राईट हँड साईड. ओके, अल्डिहाइडसाठी. आणि लेफ्टला हे कोणासाठी असते, जास्तीत जास्त कीटोनसाठी. आणि याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर ते रिझन काय आहे, स्टेरिक रिझन. सो लक्षात घ्या, पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम ही लार्जली आपल्याला राईट हँड साईडला कोणामध्ये दिसेल, जास्तीत जास्त अल्डिहाइड संदर्भात. आणि लेफ्टला कोणामध्ये दिसेल, जास्तीत जास्त कीटोन्स. आणि रिझन जर पाहिलं आपण तर स्टेरिक रिझन. The hydrogen sulfide addition compound is water soluble and can be converted back to the original carbonyl compounds by treating it with dilute mineral acid or alcohol. Therefore, these are useful for separation and purification of aldehydes. आता जे हायड्रोजन सल्फाईड ॲडिशन कंपाऊंड्स आहेत तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की हे वॉटर सोल्युबल आहे आणि त्यांना आपण पुन्हा एकदा ओरिजिनल कार्बन कंपाऊंडमध्ये पाठवू शकतो, जसं की रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवलं आहे तुम्हाला. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल की जे डायल्यूट मिनरल ॲसिड आहेत किंवा अल्कली असतील यांच्यासोबत जर आपण रिॲक्शन केलं तर आपण काय करू शकतो, हायड्रोजन सल्फाईड ॲडिशन कंपाऊंडला कशामध्ये ट्रान्सफर करू शकतो, मूळ कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ट्रान्सफर करू शकतो. कशाच्या साहाय्यानं, डायल्यूट मिनरल ॲसिड्स आणि अल्कलीच्या मदतीनं. आणि दॅट्स वाय ही जी मेथड आहे ही युजफुल आहे. कशासाठी, सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. नेक्स्ट रिॲक्शनमध्ये आपण ॲडिशन ऑफ ग्रीनर्स रिजन तर झालेलंच आहे आपलं, फक्त ॲडिशन ऑफ अल्कोहोल संदर्भात आपण डिस्कस करू.